Hi students, welcome to PMJ Educational Channel. Today we will see Standard 4th Subject English and chapter name is Maya's Dream. Page number 51. मुलांनो, आज आपण इंग्रजीचा इयत्ता 4थीचा मायाज ड्रीम हा पाठ पाहणार आहोत. तर मुलांनो, इयत्ता 1ली ते 4थीचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही अजून PMJ एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ एकाच चॅनलवर पाहता येईल. चला तर मग आपण लेसन पाहूया, पाठ पाहूया. मायाज ड्रीम. Maya, the milkmaid, was carrying a pot of milk on her head. माया नावाची जी गवळण होती, मिल्क मेड म्हणजे गवळण, माया नावाची ती जी मिल्क मेड होती ती तिच्या डोक्यावरून एक दुधाचं भांड घेऊन चाललेली होती, माठ घेऊन चाललेली होती. द मिल्क वॉज फ्रेश अँड क्रीमी. तिचं ते जे दूध होतं ते एकदम ताजं आणि मलईदार असं दूध ती घेऊन चाललेली होती. माया बिगॅन टू ड्रीम. ड्रीम म्हणजे स्वप्न पाहणे. आणि ती डोक्यावर ते हंडा घेऊन जात असताना तिच्या मनात विचार आले आणि स्वप्न पाहू लागली. तर पहा काय स्वप्न होतं तिचं, तिने काय स्वप्न पाहिलं आपण पाहूया. There's so much milk in the pot. It's rich and creamy. I will make nice thick dahi with this milk. Then I will chew it and make butter. म्हणजे तिने त्या भांड्यातील जे ताजं दूध होतं त्या दुधापासून तिने ठरवलं की आपण छान दही करायचं आणि नंतर चून म्हणजे हुसळणे. मग तिने ते दही छान हुसळून घ्यायचं आणि त्याचं छान असं बटर म्हणजे तूप बनवायचं. I will take the butter to the market. Many people will come to buy the soft and tasty butter. I will sell it at a good price. मग ते लोक बटर घ्यायला येतील, मी त्यांना चांगल्या किमतीमध्ये ते छान असं टेस्टी बटर त्यांना देईल आणि मग मला छान पैसे मिळतील, असं ती स्वप्न पाहू लागली. आणखीन पहा तिने आणखीन काय स्वप्न पाहत होती. I will get a lot of money. What shall I do with the money? मला खूप पैसे मिळतील आणि ते पैशांचं मी काय करू. I know what I will do. मला माहिती आहे मला काय करायचं आहे. I will buy big golden earrings. They will be much better than Mira's earrings. She is always showing them off. But now, Mira, just you wait. I will wear them and walk past her like this. आणि ती म्हणते की मी त्या पैशांचे सोन्याचे, गोल्डन म्हणजे सोनं, इयरिंग्स म्हणजे कानातले, सोन्याचे कानातले घेईल. आणि कुणापेक्षा तर तिची जी मीरा नावाची मैत्रीण होती त्या मीराच्या कानातल्यापेक्षा छान असे कानातले घेईल आणि कानातले घालून मी तिच्या जवळून अशा प्रकारे जाईल. मग कसं जाईल तर ती त्याचं लगेच ट्राय करून पाहते. माया बिगॅन टू वॉक विथ हर हेड हेल्ड हाय आणि सी मूव्ड हर हेड स्लोली फ्रॉम साइड टू साइड. द मिल्क इन हर पॉट रोल्ड जंटली. मग माया म्हणते की मी मीराच्या जवळून गेल्यानंतर अशा प्रकारे डोकं हलवेन. आणि तिने डोकं हलवल्यानंतर तिच्या डोक्यावरील त्या भांड्यातलं ते दूध पण हललं. माया वेंट ऑन ड्रीमिंग. परंतु तिच्या ते लक्षातच आलं नाही आणि ती स्वप्न पाहतच राहिली. व्हेन मीरा सीज माय रिंग्स सी विल गेट अ सरप्राईज. सी विल से ओ व्हॉट लवली रिंग्स. वेट माया वेट. आय वॉन्ट टू सी युअर रिंग्स. म्हणजे ती म्हणते की मग मीरा माझ्या रिंग्स पाहिल,
तिला खूप आश्चर्य वाटेल. मग ती म्हणेल की थांब माया, थांब मला तुझे रिंग्स पाहू दे. पण माया तर स्वप्नच पाहत असते. मग ती काय म्हणते, स्वप्नात काय विचार करते, बट विल आय वेट? ओ नो, व्हाय शुड आय? डज सी एव्हर वेट फॉर मी? नो. मग ती म्हणते, मी काय तिची वाट पाहू का? नाही, मी तिची कशासाठी वाट पाहू? ती तर माझी कधीच वाट पाहत नाही, मग मी का तिची वाट पाहू? आय विल जस्ट टॉस माय हेड लाईक धिस. माया टॉस हर हेड विथ अ जर्क. आणि ती म्हणते की मी माझ्या नाही म्हणायला मी माझं असं जोरात अशा प्रकारे डोकं हलवेन आणि तिला नाही म्हणेल. पण अँड व्हॉट्स दिस? अवे फ्लू द पॉट ऑफ मिल्क. वाईट स्पिल द मिल्क. नो मिल्क, नो दही, नो बटर अँड नो इयरिंग्स. माया लॉस्ट हर इयरिंग्स इव्हन बिफोर सी बॉट देम. म्हणजे ती म्हणते की मी तिला माझे कानातले दाखवणार नाही आणि मी तिला असं डोकं हलवून नाही म्हणेल. परंतु ती ज्यावेळेस नाही म्हणायला डोकं हलवते तेव्हा तिच्या भांड्यातलं ते सगळं दूध खाली जमिनीवर सांडून जातं. आणि सांडल्यानंतर मग तिला दूधच राहत नाही, त्याचं दही नाही आणि बटर पण नाही आणि नो इयरिंग्स म्हणजे कानातले पण नाही. आणि अशा प्रकारे तिला म्हणजे तिने ते पाहिलेलं स्वप्न तिचं अपूर्णच राहतं.